रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट देण्यात आलाय। गेले सलग 3 दिवस किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, तर मिऱ्याच्या समुद्र किनारी जणू लाटांचा तांडव पाहायला मिळते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो 3.5 मीटरपेक्षा उंच लाटा समुद्र किनारी धडकतात। त्यामुळे किनारपट्टी भागामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जून महिन्यातली पौर्णिमेनंतरची ही सर्वात मोठी भरती आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे आणि समुद्राला देखील मोठं उधाण आलेलं आहे। आपण सध्या रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरती आहोत आणि समुद्राला अक्षरशः उधाण आलेलं आहे। लाटांचं तांडव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मिरा या परिसरामध्ये आपण आहोत आणि आपण बघताय की लाटांचं तांडव या परिसरामध्ये आहे उसळताना आपल्याला पाहायला मिळतंय। पौर्णिमेनंतरचं हे पहिलंच मोठं उधाण आहे। अक्षरशः 3 ते 3.5 मीटरपेक्षा उंच लाटा या सध्या समुद्र किनाऱ्यावरती आढळताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या 3 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे आणि अक्षरशः उत्तर रत्नागिरी असेल, दक्षिण रत्नागिरी असेल, कोसळधारा या पाहायला मिळतात। आज समुद्राला मोठी भरती आहे, मोठं उधाण आल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं। अमोल काले, साम टीव्ही, रत्नागिरी। तर आपण पाहतोय मुसळधार पावसाने रत्नागिरीला अक्षरशः झोडपून काढलाय। आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस कोसळत होता। तर पावस बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्याने मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तर रत्नागिरी जिल्ह्याला आज देखील पावसाचा रेड अलर्ट पाहायला मिळतो। या क्षणाची महत्त्वाची बातमी, रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। सकाळपासूनच सरींवर पाऊस सुरू आहे। तर दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। काजळी, अर्जुना, गोदावरी या नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यात धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे। लांजा तालुक्यातील पनोरे सुर्वेवाडीला पावसाचा फटका बसलाय। गावातून जाणारा मुख्य रस्ता यामुळे खचलाय, तर कोसळणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी रस्त्याला भेगा देखील पडल्यात। पनोरे गावामध्ये घरामध्येही चिखल पसरलाय। एक घर आणि 7 गोठ्यांचं यात नुकसान झालंय। गुहागरमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। बारभाई भागामध्ये पुलाच्या उंचीवर पाणी लागल्याचं आपण पाहू शकतो। पालशेत परिसरातल्या सर्व बागा पाण्याखाली गेल्यात। कोकणामध्ये आज रेड अलर्ट पाहायला मिळतो। रायगड जिल्ह्यात सर्वच भागात पावसाची रिपरिप पाहायला मिळते। कोकणाला हवामान खात्याने रेड अलर्ट दिलाय। जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना देखील दिल्यात। काल संध्याकाळपासूनच आपण पाहतोय जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। अलिबागसह महाड, पोलादपूर, माणगाव भागामध्ये पाऊस झाल्याचं वृत्त आहे। आज सकाळपासूनच सर्वत्र दाट ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप देखील सुरू आहे। तर यंदा मुसळधार पावसामुळे बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। तर 3 प्रकल्पांमध्ये 75% अधिक पाणी साठा आहे। बीडला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प माजलगाव धरणात देखील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे। तर बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळीही वाढली आहे। त्यामुळे बीडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे। पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। सायंकाळी मुठा आणि माळणेवाडी गावाच्या परिसरामध्ये तासभर कोसळलेल्या या पावसाचं पाणी थेट रस्त्यावर आलंय। अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालक देखील हैराण झाल्याचं पाहायला मिळालं।
तर पुढील 2 ते 3 दिवस पुण्यामध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। घाट विभागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला। आणि आता जालन्यामध्ये काय परिस्थिती आहे आपण पाहू शकतो। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील कंडारी, बंजारवाडी आणि आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागलेत। पुलावरून पाणी वाहत असल्याने बदनापूर ते कंडारी रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। आणि आता संभाजीनगर मधली दृश्य आपण पाहतोय। संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। छत्रपती संभाजीनगर ते खानदेश मुख्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। मुसळधार पावसामुळे पेरणीचं काम मात्र खोळंबलंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। बातमी बुलढाण्यातून। बुलढाण्याच्या मेहकर शहरासह तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। मेहकर शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय। मेहकर शहरातील आपल्या दवाखान्यामध्ये देखील पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। गुडघाभर पाणी साचल्याने या ठिकाणी रुग्ण सेवा विस्कळीत झाली आहे। दवाखाने सुरू करण्यात आले शासनाचे। सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा नमस्कार। मी उद्धव फंगाळ। मी आहे आता जुन्या स्टँड म्हणजे आपलं पोलीस स्टेशनच्या बाजूला जे 2 नंबर शाळा आहे त्या 2 नंबर शाळेजवळ मी आणि पलंग पेशंट वगैरे तपासे असले तर कसे करायचे हे पहा तुम्ही। आता दवाखान्यातून पाणी सुरू हे पहा काय दाखवलं जातं हे माध्यमातून पाहू शकतो। बुलढाण्यातली ही दृश्य आहे। या ठिकाणी आपला दवाखाना नागरिकांच्या सुविधेसाठी या हे दवाखाने सुरू करण्यात आले। संकल्पनेतून गोरगरिबांना रुग्ण सेवा दिली जाते, मात्र याच दवाखान्यामध्ये आता पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। लोक आजारी असतील तर त्यांनी या दवाखान्यामध्ये यायचं कसं आणि आल्यानंतर मात्र रुग्ण सेवा या ठिकाणी त्यांना दिली जात नाहीये। पाणी साचल्यामुळे डॉक्टरांना देखील ट्रीटमेंट करायला अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यामुळे लोकांना अधिक त्रास होत असल्याचं पाहायला मिळतं। आणि पलंग पेशंट वगैरे तपासे असले तर अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह धुवाधार पावसाची हजेरी पाहायला मिळते। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। पावसामुळे नागरिकांना मिळणारं उकाळ्यापासून दिलासा मिळणार आहे, तर अनेक भागांमध्ये शेती पिकाचं देखील नुकसान होण्याची शक्यता आहे। आणि आता वळूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मृतदेहाचा DNA जुळलाय। आज संध्याकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळते। विमान अपघातातील 31 मृतदेहांचे DNA जुळलेत, त्यापैकी 12 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेत, तर मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे। अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया कंपनीने एक मोठा निर्णय घेतला। विमान क्रमांक AI-171 हा विमान क्रमांक रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एअर इंडियाच्या विमानांसाठी AI-171 ऐवजी आता AI-159 हा क्रमांक वापरण्यात येणार आहे। अपघात झालेल्या विमानाचा क्रमांक हा AI-171 होता, त्यामुळे हा क्रमांक रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे।
तर आपण पाहू शकतो विमानांचा क्रमांक AI-171 होता, मात्र हा क्रमांक आता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतलाय। हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आणि मोठा मानला जातोय, कारण ज्या विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात झाला होता त्या विमानाचा क्रमांक होता AI-171 आणि या क्रमांकाऐवजी आता AI-159 हा क्रमांक विमानाला दिला जाणार आहे। आणि आता महत्त्वाची बातमी समोर येते। इमर्जन्सी लँडिंग संदर्भातली ब्रिटिश सैन्याच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे। तर तिरुवनंतपुरममध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे। इंधनाच्या कमतरतेमुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। F-35 विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। आणि आता केदारनाथमधून सर्वात मोठी बातमी समोर येते आहे। केदारनाथला जाणारं हेलिकॉप्टर हे कोसळलंय आणि या अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण 7 जण होते। या मृतांमध्ये महाराष्ट्रातील 3घांचा समावेश आहे, ज्यात 2 वर्षांची चिमुरडी काशीचा देखील यात समावेश आहे। ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण या दरम्यान घडली आहे। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं बोललं जातं। आजच्या अपघातानंतर केदारनाथ धामची हेलिकॉप्टर सेवा मात्र रद्द करण्यात आली आहे। केदारनाथमधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या 3घांचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलंय। राजकुमार जयस्वाल आणि त्यांची पत्नी श्रद्धा, त्याचप्रमाणे 2 वर्षांची चिमुरडीही यामध्ये दुर्दैवी तिचा मृत्यू झालेला आहे। 12 जून रोजी जयस्वाल कुटुंब वणीमधून केदारनाथ दर्शनासाठी गेलं होतं, मात्र त्याआधीच त्यांचा अपघात झालाय। या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण वणी परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। मला 8 दिवसा अगोदर जायच्या अगोदर भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की मी 7-8 दिवस वणीत राहणार नाही। मी मी 4 धाम केले, आज शेवटचं धाम आहे माझं आणि हे धाम करायसाठी मी गेलो आणि त्यांनी शेवटचा अखेरचा निरोप त्या ठिकाणी घेतला आहे। फार दुःखद अशी घटना या ठिकाणी घडली आहे। आम्ही सर्व वणीकर जनता खूप शोकाकुल आहोत। आणि आता वळूयात राजकीय बातम्यांकडे। बातमी आहे मुंबई महानगरपालिकेवर एक हाती भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने जोमाने काम करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले। शिवसेना पक्षाने करून दाखवलं आणि आजच्या सत्ताधारी सरकारने घालून दाखवलं हे मतदारांना निदर्शनास आणून द्या। शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, विधानसभा संघटक, महानगर प्रमुख यांनी आपापल्या प्रभागातील बूथ प्रमुख, त्याचप्रमाणे वॉर्ड प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख यांची बैठक घ्या आणि या बैठकीतून तात्काळ कार्याला सुरुवात करा असे आदेश ठाकरेंनी दिले। तर उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना काय आदेश दिलेले आहेत आपण पाहूया। मुंबई महानगरपालिकेवर एक हाती भगवा फडकवण्यासाठी जोमाने कामाला लागा। शिवसेनेनं करून दाखवलं, मात्र सध्याच्या सरकारने घालून दाखवलं असं मतदारांना जाऊन सांगा। मतदार याद्यांमधील किमान 300 घरातील मतदारांशी संपर्क ठेवा। मतदार यादीतील प्रत्येक नावाची तपासणी करा। शाखा प्रमुख, पदाधिकाऱ्यांची एकत्रित टीमनेच काम करावे। तर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे। सध्या देवेंद्र फडणवीसांकडे सत्ता, पैसा आणि बिल्डर लॉबी आहे, त्यामुळे ते स्वतःला मदारी समजतात। मात्र मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड अपराजित आहे असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे। फडणवीस साहब को लगता है कि मैं मदारी हूं खुद और मैं सबको नचा सकता हूं, ऐसा उनको लगता है। लेकिन आपके हाथ में सत्ता है, पावर है, बिल्डर्स लॉबी है, पैसा है भ्रष्टाचार का, इसलिए आप सबको नचा सकते हो। ये टेम्पररी फेस है। देखिए ठाकरे ब्रांड जो है मुंबई में और महाराष्ट्र में, उसको ना मोदी शाह खत्म कर सकते हैं ना देवेंद्र फडणवीस खत्म कर सकते हैं। आणि आता बातमी आहे एका राजकीय भेटी संदर्भातली। गीता गवळी यांनी मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली आहे।
अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी यांनी आशिष शेलारांची भेट घेतली आहे। आपण पाहू शकतो या फोटोच्या माध्यमातून आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। लोकसभेला दगडी चाळणे युतीला पाठिंबा दिला होता आणि आता गीता गवळी यांनी शेलारांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे। सुधाकर बडगुजर आणि गणेश गीतेंच्या भाजप प्रवेशाला विरोध होत होता, मात्र आता भाजपमधील वरिष्ठांच्या सूचनेनंतर विरोध मावळल्याचं देखील समोर आलंय। स्थानिक पातळीवर आरोप प्रत्यारोप होत असताना पण पक्षवाढीसाठी प्रदेश पातळीवर निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असं सुनील केदार यांनी म्हटलंय। चव्हाण साहेब यांनी काल जळगावला बैठक बोलवली होती। त्यांनी सांगितलं आपण जरी पक्षात घेतलं नाही तरी इतर पक्षात ते जाणारच आहे, त्यांना आपल्या पक्षात घेऊन आपल्यासारखं करायचंय। भारतीय जनता पार्टी ही संघाच्या मुशीतून तयार झालेली भारतीय जनता पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या कार्यपद्धतीत जो टिकला तो राहतो, जो नाही टिकला तो परत जातो। त्यामुळे आपण नाही घेतलं तरी जर दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांना आपण प्रवेश दिला पाहिजे असं त्यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे। त्यामुळे आम्ही प्रदेश जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे। तर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप धोटे यांना अटक करण्यात आली आहे। दिलीप धोटे यांनी 15 शिक्षकांचे नोकरी दिल्याचा आरोप आहे। त्यांनी प्रत्येकाकडून 15 लाख रुपये घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। आतापर्यंत शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये 9 जणांना अटक करण्यात आली आहे। यापैकी बहुतांश हे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी असून काही नोकरीसाठी पैसे घेणारे दलाल देखील आहेत। तर पुण्यातील सराईत गुंडांचा सोलापूरमध्ये पोलिसांनी एन्काउंटर केला। सोलापुरातल्या लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। शाहरुख उर्फ अट्टी रहीम असं 23 वर्षीय सराईत गुंडाचं नाव आहे। सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयामध्ये वडील आणि पत्नीसह नातेवाईकांनी आक्रोश केलाय। शाहरुख शेखच्या पत्नीने पोलिसांवर गंभीर आरोप केलाय। कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार केल्याचा पत्नीने आरोप केलाय। डीपी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टल लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो। उन्होंने दरवाजे खोले, उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे। मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे, 4 गोली मारे, उनको नीचे गिरे डायरेक्ट। गुन्हेगाराचा एन्काउंटर पुणे पोलिसांनी सोलापूरमध्ये केल्याची घटना सोलापूरमध्ये घडलेली आहे। सोलापूरमधील लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेच्या टीमनं ही कारवाई केलेली आहे। शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख अशा 23 वर्षीय सराईत गुंडाचं नाव होतं। हा जो शाहरुख आहे त्याच्यावर पुणे पोलिसांमध्ये अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल होते। काही दिवसांपासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती ही पुणे पोलिसांना मिळाली होती आणि त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचं जे पथक आहे ते मध्यरात्री लांबोटीला आलेलं होतं। लपलेल्या घरावर छापा मारत असताना आरोपी शाहरुख शेख याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती आपल्याला प्राथमिक स्वरूपात मिळत आहे आणि या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख शेख वरती सुद्धा पोलिसांनी काउंटर अटॅक केला आणि त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला। गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला तात्काळ सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे। त्याला सध्याची डेड बॉडी जी आहे ती सध्या सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। विश्वभूषण लिबे, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। कोल्हार घोटी राज्य मार्गावर संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारामध्ये भीषण अपघात झालाय। खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे। या अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय, तर 7 ते 8 जण हे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। अपघातग्रस्त बस शिर्डीकडे जात होती, तर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याचं कळत आहे। आणि आता बातमी समोर येते कल्याणमधून। कल्याणमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करणारी व्यक्ती ठाकरे सेनेचा कार्यकर्ता आहे, तर मोबाईल फेकत कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावण्यात आली आहे। स्मार्ट वीज मीटरला ठाकरे सेनेचा विरोध आहे आणि या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये महावितरणच्या या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येते।
याला मी सांगितलं ना, याने एक्सेप्ट केलं, याने रिक्वेस्ट माझी एक्सेप्ट केली, मी घरी जायपर्यंत बदली करून मोकळा झालो. तुम सुन रहे कि हमारे स्पीकर ने इथे दादागिरी नाही करत तुमच्या लोकांनी. चल करे येऊन झालं का? चल चाललो काय चाललोय? चला लोक तुम्हाला अरे त्यांना नाही सांगितलं तुम्ही तरी पण नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या पतीचे कुऱ्हाडीने तुकडे करून घरातील शौचालयामध्ये दफन केले होते. तर तब्बल 2 महिन्यांनी भयंकर कृत्याचा उलगडा झालाय. मृत व्यक्तीचं नाव यशवंत मोहन ठाकरे असं आहे. दरम्यान या प्रकरणी त्याची पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला पोलिसांनी अटक केली आहे. तर पोलिसी चौकशीमध्ये तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे. कामासाठी गुजरातमध्ये गेलेला आहे अशा स्वरूपाची माहिती त्याच्या पत्नीने दिली होती आणि त्या माहितीच्या आधारावर घरच्यांना असं समज झाली होती की तो गुजरातमध्ये काम करतो आहे आणि सुखरूप आहे. परंतु कालांतराने त्यांना संशय आला की ते गुजरातमध्ये कुठेही त्याची भेट होत नाही आहे आणि त्याला शोधणं आवश्यक आहे आणि त्याच्या पत्नीची जे संपूर्ण बिहेवियर आहे तेही संशयास्पद असल्यामुळे या बाबतीमध्ये घरच्या लोकांना जास्त संशय आल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला मिशिंग दाखल केली. त्या महिलेलाही विश्वासात घेऊन त्या बाबतीतली विचारपूस केली तर तिनेही या बाबतीमधली गुन्ह्याची कबूल दिलेली आहे. घराच्या समोर असणाऱ्या सेप्टिक टँकमध्ये तिने तिच्या पतीचा डोक्यामध्ये कुऱ्हाड मारून तिचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये ठेवलेला होता. तर आपण पाहतोय नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे. अतिशय धक्कादायक घटना आहे आणि या काळामध्ये या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येताना पाहायला मिळत आहेत. एका विवाहित महिलेने आपल्या पतीचा कुऱ्हाडीने खून केला, त्याचे तुकडे केले आणि घरातीलच शौचालयामध्ये त्याला दफन करून टाकलं. पालघर बोईसर तारापूर MIDC मधील कारखान्याला आग लागली आहे. आगीची भीषण दृश्य आपण पाहतोय. प्लॉट नंबर K6 मधील कारखान्याला ही भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. UK रोमॅन्टिक कारखान्यामध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनानं दिली. या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पालघर बोईसर तारापूर MIDC कारखान्याला ही भीषण आग लागली होती. प्लॉट नंबर K6 मधील कारखान्याला ही भीषण आग लागली होती. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. मात्र अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर या ठिकाणी ही आग विझवण्यात आली आहे. UK रोमॅन्टिक कारखान्यामध्ये आग लागली असून आग विझवण्यात यश आलं. आणि आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. इथल्या मतोरेवाडी कॉलनी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार दिसून आलाय. शेतात बिबट्याचा वावर पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या बिबट्याने शेतातून धूम ठोकली असून याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्याच्या मागे ते पक्षी पण हा ना, ते पक्षी किती धावून राहिले तो तिथे थांबला. बाया यो बाई पाय माई पाय बाई बिबट्या पाय एकच आहे ना. हे ते पाखरं पाय त्याच्या माग एवढी पाखरं त्याच्या माग धावून राहिले. त्या पाखरं बधावत आहे तिड त्याच्या मागे ते पक्षी पण हा ना, ते पक्षी किती धावून राहिले तो तिथे थांबला. बाया यो बाई पाय माई पाय बाई बिबट्या पाय. आणि आता बातम्या आहेत वारी संदर्भातल्या. वायू वेगाने धावणारे अश्व, भक्ती सागरात तल्लीन झालेले वारकरी असा वैष्णवांचा रिंगण सोहळा आज सिन्नरमध्ये पार पडणार आहे. संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा आज दातलीमध्ये येऊन पोहोचलेला आहे
आणि अगदी काहीच वेळात पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडणार. रिंगण सोहळा डोळ्यामध्ये साठवण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली आहे. रांगोळी काढून त्यावर फुलांचा सडा घालण्यात आला. हातात भगवा पताका घेऊन तुळशी वृंदावन डोक्यावर घेत हा सोहळा डोळ्यामध्ये टिपण्यासाठी माय माऊली आतुर झाल्या. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत मुक्ताईंच्या पालखीचं जालना जिल्ह्यामध्ये आगमन झालं. मुक्ताईनगर मधून निघालेल्या पालखीने खानदेश विदर्भाचा प्रवास करत मराठवाड्यामध्ये प्रवेश केला. पुढील 2 दिवस मुक्ताईंच्या पालखीचा जालन्यामध्ये मुक्काम असणार आहे. पंढरपूरमध्ये दाखल होणारी पहिल्या दिंडी ही मुक्ताईंची असेल. तर आपण पाहू शकतो मुक्ताईची पालखी निघालेली आहे आणि पालखीचं मराठवाड्यामध्ये आगमन झालं. मोठ्या जल्लोषात या पालखीचं स्वागत करण्यात आलंय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. तर आजपासून विठ्ठल पदस्पर्श दर्शनासाठीची टोकन दर्शन सुविधा सुरू झाली. आज सकाळी या सुविधेचं मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय. आज पहिल्या प्लॉटमध्ये 200 भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळालं. दिवसभरामध्ये 6 प्लॉटमध्ये 1200 भाविकांना टोकन दर्शन सुविधेचा लाभ मिळाला. या सुविधेमुळे अनेक भाविकांनी टोकन दर्शन सुविधेचा लाभ घेतला. दर्शनाची सुरुवात सुलभ व्यवस्थित दर्शन मिळावं व जलद दर्शन मिळावं यासाठी टोकन दर्शनाची व्यवस्था मंदिर समितीनं केलेली आहे. आज एकूण 6 स्लॉट काढलेले आहेत. 6 स्लॉटमध्ये प्रत्येक स्लॉटमध्ये 200 लोकांची व्यवस्था होणार आहे. पण या 200 लोकांची व्यवस्था करत असताना येणाऱ्या ऑफलाईन येणाऱ्या लोकांना कसल्याही प्रकारे त्रास होणार नाही. जर चाचणी याच्यासाठी आम्ही म्हणली आहे, जर त्यांना काही त्रास होत असेल, त्याच्यात जर काही त्रुट्या असतील तर ती त्रुटी पूर्णतः आम्ही कमी करू आणि वारकऱ्यांना सुलभ आणि जलद दर्शन. मंदिर समितीतर्फे टोकन दर्शन झालेलं आहे. माझं काल केलेलं 1 तासात झालं. एकदम आनंद असं उत्तेजना भारी वाटायला लागल्यात. असं इथं असं लाईन मध्ये लागायला 9 तास 10 तास लागतील. 8 तास कमी लागले. 1 तासात दर्शन झालं. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. भांडूपमध्ये मनसे विद्यार्थी सेनेने राडा घातलाय. क्रोमा स्टोअरमध्ये मनसेने राडा घातल्याचं पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्याने कपाळावर टिळा लावल्याने बदली करण्यात आली आहे, तर टिळा पुसायला लावल्याने मनसे आक्रमक झाली आहे. क्रोमा स्टोअरमध्ये मनसे विद्यार्थी सेनेकडून राडा घालण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. या क्रोमा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कपाळावर टिळा लावला होता आणि त्यामुळे स्टोअर मॅनेजरने त्याला कपाळावरील टिळा पुसण्यास सांगून त्याची दुसऱ्या स्टोअरमध्ये बदली केली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्याने मनसे कार्यकर्त्यांना संपर्क केला. मनसेचे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते हे क्रोमा स्टोअरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी या ठिकाणी एकच गोंधळ घातला. या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करा, अन्यथा मनसे टिकाचा प्रॉब्लेम काय त्याला सांगायचं ना. जिथून आलाय तिथून कोणत्या गावचा तू? नाही त्याला बाहेर यायला सांगा. नाही त्याला बाहेर सांगा ना. आम्ही लॉक लावणार. त्याला माफी मागा सांगायची. नाही आम्ही टाळा लावणार. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. अतिशय क्षुल्लक कारणावरून इथल्या एका व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं आणि त्यामुळे भांडूपमध्ये मनसे विद्यार्थी सेनेने राडा घातलेला आहे. क्रोमा स्टोअर मधला हा कर्मचारी होता. कर्मचाऱ्याने कपाळावर टिळा लावला होता, त्यामुळे त्याची बदली करण्यात आली होती आणि संतप्त मनसेनं यांना चांगला चोप दिलेला आहे. टिळा पुसायला लावल्याने मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उसने घेतलेले पैसे बुडवून मित्रानेच मित्राला चुना लावल्याच्या अनेक घटना घडल्यात. किती टक्के मित्र उसने पैसे परत करत नाहीत त्या संदर्भात
क्यूबीटीने सर्व्हे केलाय आणि त्यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नेमका हा काय आहे सर्व्हे आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भावा लय तंगी चालली, पुढच्या आठवड्यात तुझे सगळे पैसे देतो. मित्राला उसने पैसे दिल्यानंतर तुम्ही हे वाक्य नक्की ऐकलं असेल. अनेकदा मित्राला उसने दिलेले पैसे परत आलेच नाहीत असंही तुमच्या बाबत घडलं असेल. हे फक्त तुमच्या सोबतच घडतंय असं नाही, कारण पुबिटीच्या रिपोर्टनुसार तब्बल 73% मित्र पैसे बुडवे असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. पुबिटीच्या इंस्टाग्रामवर 28 मेला या मित्रांच्या उसनवारी संदर्भात सर्वे. पैसे घेणाऱ्यांपैकी केवळ 27%च मित्र उसने पैसे परत करतात. सर्वेत 73% मित्रांना दिलेले पैसे परत येत नाही. 73% लोकांनी मित्र हे पैसे बुडवे असल्याचं सांगितलंय. तुम्ही उसने दिलेले पैसे परत मागताना मित्राकडून सातत्यानं उद्या देतो, संध्याकाळी देतो असं सांगितलं जातं. कधी कधी पैसे देणाऱ्यालाच अगदी भिकाऱ्यासारखे पैसे मागावे लागतात. मात्र यानंतरही मित्र पैसे परत करण्याऐवजी तुमचे फोन उचलणं बंद करतो आणि तुमचे पैसे बुडवतो. यातून वादही निर्माण होतात. अशीच एक घटना नुकतीच नांदेडमध्येही घडली आहे. उसने घेतलेले पैसे परत न केल्यानं मित्रानं मित्राची इनोवा कारच पेटवून दिली. खरंच मैत्री आणि पैशांचा व्यवहार सोबत चालू शकतात का, असा प्रश्नही निर्माण झालाय. मात्र तुमचा मित्र तुमचे पैसे वेळेत परत करत असेल तर तुम्ही नशीबवान आहात असंच समजा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे. बायकोचा साबण वापरला म्हणून नवऱ्याला जेलची हवा खावी लागली आहे. नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा. केवळ आपल्या साबणानं आंघोळ केली म्हणून बायकोनं थेट नवऱ्याची पोलिसांकडेच तक्रार केली. पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन नवऱ्याला घरी येऊन बेड्या ठोकल्या. अटक केल्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचाही आरोप नवऱ्यानं केलाय. प्रवीण नावाच्या व्यक्तीचं लग्न 13 वर्षांपूर्वी झालं. प्रवीण हा बायको आणि आईसोबत एकत्र राहतो. सकाळी प्रवीण आंघोळ करत होता. त्यावरून पत्नीनं वाद घालायला सुरुवात केली. माझ्या साबणानं तू का आंघोळ करतोयस, असा सवाल तिनं प्रवीणला विचारला. त्यावरून वाद टोकाला गेला आणि या वादात बायकोनं प्रवीणला थेट वीट फेकून मारली. हा वाद इतका विकोपाला गेला की बायकोनं थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि बायकोच्या साबणानं आंघोळ करणाऱ्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना उत्तर प्रदेशातील अलीगडच्या रावणटिला भागात घडली आहे. मात्र क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे सगळीकडेच या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.